टिप्पणीसह लवकरात लवकर रुग्णाला सोयीच्या नजीकच्या रुग्णालयात संदर्भित करेल। जीवित रक्षणासाठी ते सुवर्णकालीन म्हणजे गोल्डन आवर्स मधली जी ट्रीटमेंट होती ती उपचार पद्धतीचे निकषाचे पालन केले जाईल अशी तरतूद असताना सुद्धा रुग्णाला प्राथमिक उपचार करून संदर्भ सेवेचे नियोजन करून संदर्भ करणे अपेक्षित होते, परंतु तशी कोणतीही कारवाई रुग्णालयाकडून झालेली दिसत नाही असं स्पष्टपणे त्यांनी हो जबाबदार आहेत आणि म्हणून मी आता तुम्हाला हो दिनानाथ रुग्णालय हे मृत्यूला जबाबदार आहे। अजूनही बाकीचे 2 अहवाल येणार आहेत, त्या अहवालाच्या समितीचा जो आपल्याला अहवाल येईल त्याच्यामध्ये याच्यापेक्षाही खोलात अजून काही गोष्टी असतील। याच्यामध्ये मी मगाशी जसं सांगितलं तसं रुग्णालयातील ग्रीव्हन्स रजिस्टर सिस्टीम, धर्मादाय कक्ष व जनसंपर्क अधिकारी यांनी रुग्णाचे समुपदेशन करून उपचार करता येणारा खर्च त्याबाबतची माहिती देऊन धर्मादाय योजनेअंतर्गत दाखल करण्याबाबतची कारवाई करणं अपेक्षित होतं, परंतु तसे सुद्धा झालेले यामध्ये दिसून येत नाही। याचाच अर्थ याच्यासाठी रुग्णालय जबाबदार। मला तुम्हाला ते सांगा की तुम्हाला अहवाल आता अहवाल 3 अहवाल असणार आहे। त्याच्यामुळे पुढचा प्रश्न असा येतो, जर तुम्ही तर मग एफआयआर आता लगेच होणार का पोलिसांकडून? याच्यामध्ये सर आपल्याकडे अजून 2 अहवाल येणं बाकी आहे, त्याच्यामुळे बाकीचे एक मिनिट हा राज्य शासनाच्या समितीचा हा अहवाल आहे। याच्यानंतरचा अहवाल आहे ते माता मृत्यू, कारण की याच्यामध्ये माता मृत्यू झालेला आहे, त्याच्यामुळे माता मृत्यू अन्वेषण समिती ही स्वतंत्ररित्या याच्यावरती काम करत असते। त्यांचा अहवाल उद्या सकाळपर्यंत येईल आणि धर्मादाय आयुक्त तिन्ही अहवाल एकत्र आल्यानंतर निश्चितपणाने रुग्णालयावरती कारवाई होणार।